मूळचा काश्मीरचा एक चित्रकार घरच्यांसोबत भांडण होऊन महाराष्ट्रात येतो। 20 वर्ष इथं राहतो आणि एक दिवशी अचानक पोलीस त्याला अटक करतात। येरवडा तुरुंगात त्याला एक राजकीय कार्यकर्ता भेटतो आणि अचानक त्याची सुटका होते, कारण शेखर पटेल म्हणून ज्याला अटक झाली तोच हा इरफान जाफरी आहे। मग पोलिसांनी त्याला अटक का केली? मुख्य आरोपी सोडून भलत्याच व्यक्तीला अटक झाली का? नेमकी चूक कुणाची? पोलिसांवर काय आरोप होत आहेत? पोलिसांचं काय म्हणणं आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। पुण्यातल्या वाघोली पोलिसांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक केली। येरवडा तुरुंगात असताना त्यांची इक्बाल जाफरी नावाच्या व्यक्तीशी भेट झाली। गप्पांमधून कळलं की इरफान यांना चुकीच्या व्यक्तीच्या नावानं अटक झाली आहे। म्हणजे काय तर लोणावळ्यात फसवणुकीच्या एका प्रकरणात पोलिसांना शेखर पटेल नावाच्या व्यक्तीला अटक करायची होती, पण त्याऐवजी पोलिसांनी इरफान यांना अटक केल्याचं समोर आलं। विकास लवांडे यांनी जेलमधून बाहेर आल्यावर वकिलांमार्फत इरफान यांना जामीन मिळवून दिला। 3 महिन्यांनी इरफान यांची जेलमधून सुटका झाली। पोलिसांनी इरफान यांना अटक केलेलं ते प्रकरण काय होतं ते आधी पाहूया, मग इरफान जाफरी यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया। लोणावळ्यात एका प्रकरणात 16 फेब्रुवारीला हर्ष परमार यांनी फसवणुकीची एक तक्रार दाखल केली। यात उत्तम चौरे या आरोपीनं परमार यांच्या मृत वडिलांची खोटी सही करून ही फसवणूक केल्याचं समोर आलं। ही सही शेखर पटेल नावाच्या व्यक्तीनं केल्याचं उत्तम यानं पोलिसांना सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी शेखर पटेलचा शोध सुरू केला। पुन्हा आरोपी उत्तम चौरेच्या चौकशीत इक्बाल जाफरी हाच शेखर पटेल असल्याचं पोलिसांना कळालं, असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यानुसार पोलिसांनी इक्बाल जाफरीला अटक केली, पण तेव्हा काय घडलं होतं ते इरफान यांच्याकडूनच ऐका। हर आदमी तकरीबन जानता है कि ये आर्टिस्ट है। मेरे को एक शख्स मिलता है शिवाजी चौक में और बोलता है आपको काम है, आओ मेरे साथ। उसके साथ 5 मिनट के लिए मैं जाता हूँ और वो जिससे मिलने जाता है वो शख्स वहाँ नहीं होता है। फिर हमें वापस आना पड़ता है, बाहर आ जाते हैं। वो चला जाता है और मैं खुद चला जाता हूँ कहीं। मैंने कहा पता नहीं क्या काम है, जब मिला ही नहीं शख्स कोई। नेक्स्ट डे मुझे फोन आता है कि आप भांगरवाड़ी चौकी, भांगरवाड़ी वहाँ पर एक एरिया है लोनावाला में, बोला भांगरवाड़ी चौकी में आपको बुलाया है। तो वहाँ मैं जाता हूँ, तो जाते ही मेरे से पूछते हैं आपका नाम शेखर पटेल है? मैंने कहा भाई मेरा शेखर पटेल नाम नहीं है, इकबाल हुसैन जाफरी हूँ मैं, मेरा आधार कार्ड देख लो। और क्या है, उन्होंने मेरा आधार कार्ड लिया, उसकी जेरॉक्स करा के लेके आए। उसके बाद 2 फोटो भी मेरे से लिया और मुझे बिठा लिया कि बैठो, आप कोई बात नहीं। वो कागजी कार्रवाई करते रहे। उसके बाद काफी टाइम तक, उसके बाद वहां से उठे और मुझे मोटरसाइकिल पे बिठाया, बीच में एक पीछे बैठा और एक चलाने वाला थाने लेकर आ गए। थाने में वहां बैठ के मैंने कहा भाई मैं कोई आरोपी नहीं हूँ, मुझे बाहर जाने नहीं, आप बैठो, आपको छोड़ेंगे, जाने देंगे। तो वहाँ मेरे को बिठा के रखा, कागजी कार्रवाई करते रहे। कितनी देर तक बिठाया, शाम तक अपना एक कागजी कारवाई इनकी चलती रही। तर इक्बाल यांची सुटका करणाऱ्या विकास लवांडे यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले। मुख्य आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांनी इक्बाल जाफरीला अटक केल्याचा आरोप लवांडे यांनी केलाय। कुठल्या गुन्ह्यात आत आलोय मला माहित नाही, नाव त्यांचं इक्बाल जाफरी आहे। मी म्हणलं कसं काय आत आला? ते म्हणजे शेखर पटेल कोणतरी आरोपी आहे असं वाटतंय मला, इथं जेलमध्ये आल्यावर कळाले। आणि त्या माणसाच्या नावावर तो माणूस सापडत नाही म्हणून पोलिसांनी मला आत टाकले। तर लोणावळा शहर पोलिसांची ही कामगिरी अतिशय भयानक आणि संतापजनक आहे। त्या माणसाला विनाकारण नाहक आतमध्ये टाकलं होतं। मला ते सगळी माहिती त्यांनी जेलमध्ये दिल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता, ते म्हणले की माझं बाहेर कोणी नाहीये, लोणावळ्यात मी राहतो 20 वर्ष, पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, पण माझं तिथं कुणीच नाहीये, मला सोडवणारं कोणी नाहीये। आजपर्यंत त्यांचं वकीलपत्र दिलेलं नव्हतं। त्यांनी जेलमध्ये 2दा वकीलपत्र देण्याचा अर्ज केलेला आहे जेलरला, पण त्यांना वकील मिळालेला नव्हता जेलमध्ये सुद्धा। पण इरफान यांची अटक सबळ पुराव्यांमुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आरोपी चौरेनं इक्बाल यांच्याकडूनच मृत परमार यांची सही घेतल्याचं तपासात आढळल्याचं समोर आलंय। पण इक्बाल यांना वाचवण्यासाठी आरोपी उत्तम शेखर पटेल या नावाचा बनाव करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे। त्यामुळे पोलीस कारवाईवर ठाम आहेत। दरम्यान इक्बाल यांच्याकडे आधार कार्ड सह इतर पुरावे असताना शेखर पटेल हे इक्बाल जाफरी नाहीत, ही बाब न्यायालयासमोरही येऊ शकली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। आता याबाबत पोलीस तपासात आणखी काही खुलासा होतो का ते पाहावं लागेल। पण इक्बाल जाफरी खरंच दोषी आहेत का? नसतील तर पुणे पोलिसांनी इक्बाल यांना 3 महिने तुरुंगात ठेवलं, त्याची भरपाई कशी होणार हे प्रश्न आहेच। पण एक सिनेमा बनावा अशी ही घटना सत्यात घडली आहे। या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।